बीड जिल्ह्यातील सामाजिक एकता अबाधित राहावी याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रेला सुरुवात झाली। मस्साजोगमधून या पदयात्रेस प्रारंभ झालाय। या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंब सहभागी आहेत। बीडमध्ये या पदयात्रेचा समारोप सुद्धा होणार आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, मस्साजोगमध्ये काँग्रेसची महत्त्वाची यात्रा निघाली आहे। विशेष करून बीड जिल्ह्यातील सामाजिक एकता अबाधित राहावी असा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। काय ताजी अपडेट? नक्कीच कारण आपण जर गेल्या काही महिन्यामधील घटना बीड जिल्ह्यातील पाहिल्या तर आरक्षण आंदोलन असेल, त्यानंतर लोकसभा निवडणूक असेल, त्यानंतर विधानसभा निवडणूक असेल आणि त्यानंतर सुद्धा ज्या काही घटना घडल्या त्यामुळे काही लोकांनी या सगळ्या घटनांमधून सामाजिक एकतेला बाधा पोहोचेल असे वक्तव्य केले होते आणि यामुळे कुठेतरी सामाजिक एकता जी आहे ती अखंड राहावी यासाठी आता काँग्रेसनं पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसचे जे नूतन प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ त्यांनी बीड जिल्ह्यात आता सद्भावना यात्रा काढली आहे। आज मस्साजोग येथून या यात्रेला प्रारंभ देखील झालाय। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणाहून देशमुख कुटुंब देखील यामध्ये सहभागी आहे। हर्षवर्धन सपकाळ असतील, खासदार रजनी पाटील असतील, यांच्याबरोबरच बीड जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत ते देखील या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। बीड जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सामाजिक एकता अखंड राहावी यासाठी हा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तसेच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे ती फार चुकीच्या प्रकरणातून झाली आहे। असे प्रकार पुन्हा घडू नयेत याचा संदेश देखील या यात्रेच्या माध्यमातून देणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आज ही यात्रा नेकनूर येथे मुक्काम करणार आहे। नेकनूर पर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी या मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा नेकनूर ते बीड अशा 2 टप्प्यात ही यात्रा होणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील एकतेचा संदेश दिला जाणार आहे। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।